संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, मुलीच्या हातून जगदाळेंचा अंत्यविधी, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप। मुलगी आसावरीनं संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कार केले। पहलगाम हल्ल्यावेळी जे कपडे आसावरीनं घातले होते त्याच कपड्यात तिनं अंत्यविधी केलाय। वडिलांच्या रक्ताचे डाग असलेल्या कपड्यांवरच तिनं अंत्यविधी केलाय। पुण्यामध्ये संतोष जगदाळेंच्या अंत्ययात्रेत पाकिस्तान जलादो, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा। शोकाकुल वातावरणात निघालेल्या अंत्ययात्रेत जनसागर उसळला। कोथरूड भागातील संतोष जगदाळेंचा पार्थिव त्यांच्या राहत्या घरी दाखल। पार्थिव घरी दाखल होताच त्यांच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला। कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीनं शरद पवारांना आपबीती सांगितली। जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या। दहशतवाद्यांनी अल्लाह अल्लाह म्हणायला लावलं। गणबोटेंच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा। दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंना शरद पवारांकडून आदरांजली। यावेळी कुटुंबियांचं शरद पवारांकडून सांत्वन। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंना खासदार मेधा कुलकर्णींकडून आदरांजली। यावेळी जगदाळे कुटुंबियांचं कुलकर्णींकडून सांत्वन। दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबियांचं शरद पवारांकडून सांत्वन। कौस्तुभ गणबोटेंना शरद पवारांनी श्रद्धांजली वाहिली। संकटकाळात आम्ही सरकारच्या पाठीशी, संजय राऊतांची भूमिका स्पष्ट। विरोधकांच्या सूचना सरकार गांभीर्यानं घेणार का, राऊतांचा सवाल। तर विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी केली। आजच्या सर्वपक्षीय बैठकीवरती संजय राऊतांकडून प्रश्नचिन्ह। विरोधकांचे सल्ले केंद्र सरकार ऐकणार का, काश्मीर प्रश्नी सरकार संसदेत चर्चा करेल का, खासदार संजय राऊतांचा सवाल। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अटारी आणि वाघा बॉर्डर पुढील सूचना मिळेपर्यंत बंद। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश। सिंधू जलकरार स्थगित केल्यानं पाकिस्तानचा संताप। टीआरएफ दहशतवादी संघटनेशी आमचा काही संबंध नाही, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांची प्रतिक्रिया। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे सिंधू जल कराराला स्थगिती, परराष्ट्र मंत्रालयाचा आदेश। या स्थगितीमुळे 80% पाकिस्तानच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार। भारतानं राजनैतिक कोंडी केल्यावर पाकिस्तानची धावाधाव। सिंधू पाणी वाटप कराराचा मुद्दा पाकिस्तान संयुक्त राष्ट्रात नेण्याच्या विचारात। पाकिस्तानी सैन्याकडे दारुगोळा पुरेसा आहे की नाही याचीही चाचपणी।